नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत एचएससी बोर्डाच्या काही गाईडलाईन्स बाबत। ठीक आहे, तशा खूप साऱ्या गाईडलाईन्स एचएससी बोर्डाने रिलीज केलेल्या आहेत, पण त्यामध्ये ज्या महत्त्वाच्या गाईडलाईन्स आहेत त्या आपण काही व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, ही आजची गाईडलाईन अशी आहे की जी गाईडलाईन तुम्ही जर आता फॉलो केली, ठीक आहे, तर तुम्हाला एचएससी बोर्डात बसण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही। ठीक आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो, कारण एचएससी बोर्ड 2026 चे व्हिडिओ आता आपण टाकणं सुरू केलेले आहे। ठीक आहे, आतापर्यंत आपण एचएससी बोर्ड 2025 आणि एमएसटी सीईटी 2025 चे व्हिडिओ टाकत होतो, पण आता 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी प्रिपरेशन सुरू केलेली आहे। ठीक आहे, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बोर्डातर्फे काही क्वेश्चन्स वगैरे लीक झाले, कुठूनही काही क्वेश्चन समजले, सगळ्यात पहिले या चॅनलवरती येतील। ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। 2026च्या बोर्डाच्या 2026च्या विद्यार्थ्यांसाठीचा व्हॉट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा। ठीक आहे, चला बोलूया इम्पॉर्टंट गाईडलाईन्स बद्दल। ठीक आहे, एचएससी बोर्ड 2026च्या गाईडलाईन्स आहेत बाळांनो। ठीक आहे, इम्पॉर्टंट एक्झामिनेशन रूल्स अँड क्रायटेरिया कन्सिडर करायचा या गोष्टीला, जो मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, बघा एचएससी बोर्डाने काय म्हटलंय, अटेंडन्स क्रायटेरिया। पहिली गोष्ट तर स्टुडंट मस्ट हॅव द ऍटलीस्ट 75% अटेंडन्स टू बी इलिजिबल फॉर एचएससी बोर्ड एक्झामिनेशन। आता हा नवीन क्रायटेरिया बाळांनो, 75% अटेंडन्स तुमची पूर्ण वर्षात पाहिजे जर तुम्ही रेग्युलर स्टुडंट आहात। ठीक आहे, जे विद्यार्थी 17 नंबरचा फॉर्म भरतात त्यांच्यासाठी वेगळ्या गाईडलाईन्स असतात, पण जे विद्यार्थी रेग्युलर असतात त्यांचं 75% अटेंडन्स असला पाहिजे, तरच तुम्ही बोर्डाचा पेपर देऊ शकतात। ठीक आहे, हा बोर्डाच्या पेपरचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया बोर्डाने डिसाईड केलेला आहे आता। ठीक आहे, आता भरपूर शाळांमध्ये, भरपूर कॉलेजेसमध्ये काय होतील की भरपूर विद्यार्थी पैसे देऊन त्यांचे अटेंडन्स वाढून घेऊ शकतात। ठीक आहे, पण त्यासाठी पण बोर्डाने स्ट्रिक्ट गाईडलाईन शाळांसाठी दिलेल्या आहेत। ठीक आहे, म्हणून विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहेत, टीचरांसाठी दिलेल्या आहेत, म्हणून या सगळ्या गोष्टीत तुम्हाला नाही पडायचंय। ठीक आहे, 75%चा क्रायटेरिया आतापासून जरी तुम्ही व्यवस्थित फॉलो केला बाळांनो, आरामात क्रॉस होईल। ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थ्यांचे भरपूर रिझन्स असतात, जसं की मेडिकल रिझन असतं, मेडिकल रिझनमुळे ते कॉलेजला नाही जाऊ शकत। ठीक आहे, 7, 8, 10, 15 दिवसाचा मध्ये गॅप पडून जातो, त्यामुळे त्यांचा अटेंडन्स पर्सेंटेज लो होऊन जातं। पण त्यासाठी पण गव्हर्नमेंटने म्हटलेले, इफ स्टुडंट हॅज मेडिकल रिझन फॉर अ लो अटेंडन्स दे मस्ट प्रोड्यूस अ व्हॅलिड मेडिकल सर्टिफिकेट। आता पोर्टलवरती तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचं आहे एचएससी बोर्डाच्या। ठीक आहे, ते शाळेवाले करतील, पण तुम्हाला शाळेत सबमिट करायचं असेल मेडिकल सर्टिफिकेट, जर तुमचा 75% पेक्षा कमी क्रायटेरिया आहे, मेडिकल रिझनमुळे तुम्ही कॉलेजला नाही जाऊ शकले तर। ठीक आहे, द सर्टिफिकेट शुड बी बिअर द डॉक्टर स्टॅम्प अँड सिग्नेचर। डॉक्टरचा स्टॅम्प अँड सिग्नेचर सुद्धा हवा असतो बाळांनो। ठीक आहे, दुसरी गाईडलाईन काय बाळांनो, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन। आता कॉलेजेससाठी प्रिलिम्स मॅन्डेटरी केलेल्या आहेत शासनाने। ठीक आहे, म्हणजे प्रत्येक कॉलेज तुमचं प्रिलिम्स एक्झामिनेशन कंडक्ट करेल म्हणजे करेल। ठीक आहे, आणि प्रिलिम्सचा जो परफॉर्मन्स असेल तो तुमचा एक्झामिनेशनच्या आत कन्सिडर केला जाईल। तुमच्या इंटरनलसाठी, तुमच्या प्रॅक्टिकलसाठी प्रिलिम्सचा परफॉर्मन्स सुद्धा काउंट होईल, म्हणून प्रिलिम्स व्यवस्थित द्यायचे आहेत बाळांनो। ठीक आहे, तर या बेसिक गाईडलाईन्स होत्या। अशा भरपूर गाईडलाईन्स एचएससी बोर्डाने रिलीज केल्या आहेत, पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अजून डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, व्हिडिओ जास्त मोठे नाही बनवायचे या प्रसंगी मला। ठीक आहे, कारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय, ते पहिलं आपलं गोल आहे। ठीक आहे, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केला असेल तुम्ही, आणि व्हिडिओला नक्की लाईक करा बाळांनो। काही जरी अडचण असली कॉमेंट सेक्शन मध्ये मला नक्कीच विचारा। भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत